HM घाटमाता 9 तिच्यावर बोलून बोलून तिचं डोकं भतीरजेने कुणी केलं असेल. तिला मराव हे निर्णय घ्यायला भाग पाडला असेल. त्यांनी सुद्धा त्यासनी शिक्षा करा. माझ्या पोरीला न्याय मिळवून द्या. तोंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी मातंग समाजाची करिश्मा तुपे या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अन्याय अत्याचार केला आणि जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा तिच्या आई वडील यांनी मुलगी मातंग समाजाची आहे अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली आणि त्या मुलीच्या लग्नाला विरोध केला. या विरोधामुळं मुलगी पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेलेली होती. तिला ज्या पद्धतीने घरातनं पळवून नेली, तिचं अपहरण केलं, तिला मारण्याच्या संदर्भामध्ये तिच्याकडून जबरदस्तीनं एक चिठ्ठी लिहून घेतली आणि या सगळ्या गोष्टी करताना दुर्दैव एक असा आहे की या गावातले पोलीस पाटील त्याच्यामध्ये सहभागी आहेत अशा पद्धतीची नागरिकांच्या मध्ये चर्चा आहे. ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या ठिकाणी एक संदीप मोहिते नावाचे ग्रस्त आहेत ते त्याला मदत करत होते. अशा पद्धतीने ही संगनमतानं पूर्वनियोजित कट करून त्या पोरगीला आत्महत्या करायला भाग पाडण्यात आलं. तर ती आत्महत्या नाही तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं. हा एक तर खरं तर प्री प्लॅन मर्डर आहे आणि म्हणून आज तिला इथे शोक सभा झाली. तिचा आज रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता. त्या विसर्जनाला जिल्ह्याभरातली सगळी मातंग समाजाच्या विविध पक्ष संघटनांची सगळी मंडळी यांनी इथं या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. संबंधित पोलीस पाटलाला निलंबित करावं या सगळ्या गोष्टी त्याला माहित असताना त्यानं या गोष्टी पोलीस खात्यापासून लपवून ठेवल्या आणि या सर्व लोकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे. आणि ही जर ह्या गोष्टी तात्काळ नाही केल्या तर सोमवारी मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा हा कडेगावच्या पोलीस स्टेशनवर काढण्याचा आज सर्वांच्या मते निर्णय. आज समस्त मातंग समाज बहुजन समाजातील शाहू फुले आंबेडकरांना विचारांना मानणारे सर्व लोक एकत्र येऊन 8 तारखेला तोंडोली येथे लहूकन्या करिश्मा तुपे ह्याच्या मृत्यूला कारणीभूत असणारे गावातील जातीवादी मानसिकतेचे गावगुंड यांच्यावर कठोर कारवाई करावी ह्या मागणीसाठी आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलोय. खरं तर ह्या व्यवस्थेनं आमच्या मुलीचा जीव घेतलाय. आंतरजातीय मुलगा सुवर्ण समाजातला मुलगा मुलीला आमच्या प्रेम प्रकरणात 2 वर्ष फसवतोय आणि जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा मुलगा म्हणतोय की तू मातंग समाजाचे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. ह्या मानसिक तणावानं आमच्या मुलीनं खरं तर फास लावून घेतलाय. हा तिनं स्वतःनं आत्महत्या केलेली नसून ह्या मुलानं आणि त्याच्या परिवारानं आणि त्याचे काही मित्र आहेत ह्यांनी त्या मुलीला प्रवृत्त केलंय. त्या लोकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आम्ही कडेगाव पोलीस स्टेशन समोर बसलोय. खरं तर इथं उभा राहून आमचा प्रश्न सुटणार नाही आम्हाला सुद्धा माहित आहे. परंतु ही पहिली पायरी आम्ही आलोय. मोठ्या प्रमाणात लोकांचा जनाक्रोश घेऊन आम्ही आंदोलन उभा करू आणि आमच्या लहूकन्या करिश्मा तुपे यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. खरं तर मुलीला पळवून घेऊन गेल्यानंतर तिला म्हणतो की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. मग मुलीचा प्रश्न आहे की तू माझ्यासोबत लग्न करू शकत नव्हतं तर 2 वर्ष माझ्यासोबत का प्रेम केलंस? मग 2 वर्ष आधी तुला कळत नव्हतं का आम्ही आंतरजातीय मातंग समाजाचे आहे? म्हणजे आमच्या मुली फक्त तुम्हाला प्रेम करायला चालतात पण लग्न करायची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला आमची जात दिसती. ह्या जातीवादी मानसिकतेला ठेचून काढण्याचं काम इथला शाहू फुले आंबेडकर विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता करेल एवढंच सांगतो. खरं तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत. त्यांच्या गावातील मानसिकते लोकांचे जरा दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे.
प्रशासनाने यांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे, एवढीच आम्ही मागणी करतोय. आणि येणाऱ्या 4-5 दिवसात कडेगाव तालुक्यात आपल्या लवकन्या करिश्मा तुपे यांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही लाखोच्या संख्येनं उपस्थित राहा. ही आज वेळ तुपे कुटुंबावर आहे, परंतु येणारी वेळ आपल्या घरातल्या सुद्धा मुली येऊ शकते. हा प्रत्येकानं विचार करून लवकरच आम्ही आंदोलनाची तारीख डिक्लेअर करू. प्रत्येकानं कडेगाव मध्ये यावं ही हात जोडून विनंती करतो. जय भीम. नमस्कार. आज आम्ही इथे कडेगाव पोलीस स्टेशनला ज्या विषयासाठी इथे आलेलो आहोत, हे फक्त एका जातीवंदासाठी विषय नाहीये. ही माझी बहीण करिश्मा तुपे, तिचा ज्या विषयावरती ज्या प्रेमाचा धोक्याचा प्रकरण झालेला आहे, या विषयावरती आज ती मुलगी असून उद्या कुठलीही मुलगी होऊ शकते. आपण महिलांनी आज आपल्याला समाज प्रत्येक वेळेला जे काळ होता पहिला की महिलांनी पुढे यायचं नाही, पण आज आपण महिला झाशीची राणी का अहिल्यादेवींचा विचार घेऊन आज आपण पुढे जात आहे. त्यामुळे त्या बहिणीला आपण पाठिंबा देण्यासाठी या आपल्या महाराष्ट्रातले न जातीचा विचार करता की मी मराठा आहे किंवा मी माता समाजातला आहे किंवा मी कुठलाही समाजचा न विचार करता फक्त तुम्ही स्त्री आहात या विचार करता या आपल्या बहिणींना आपण पाठिंबा देऊया. आणि सगळ्यांनी आपले जेवढं ताकदीने जेवढे महिलांना जेवढ्या बहिणींनी माझ्या येऊ शक्य होईल तेवढ्यांनी तेवढा पाठिंबा आपण या मोर्चाच्या आणि याच्या निमित्ताने या पाठिंबा देऊ आणि शासनाला विचारून घेऊ. शासनाला आपण हे विनंती करू की जे चूक घडलेली आहे त्याच्यावरती तुम्ही 100% न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि या विषयावरती आपण आज करिश्मा तुपे ही मुलगी काळाच्या पडद्याआड गेली आणि सर्वांना असं वाटतंय की तिनं स्वतःची आत्महत्या केली, पण असा प्रकार नाही. तिला प्रवृत्त केली अशा मानसिकतेने की जे खरंच गुन्हेगार डाकू ह्या लोकांना म्हणायला येईल. कारण तिच्यावरती तिच्यासोबत प्रेम प्रकरण केलं. ज्यावेळी तिची मानसिक छळ परत शारीरिक छळ सगळा छळ झाल्यानंतर तिला असं सांगण्यात आलं की आता तू मातंग समाजाची आहे आणि मला लग्न तुझ्यासोबत करायचं नाही. या मानसिकतेला ती कंटाळली आणि तिला असं सांगितलं गेलं की इथून पुढच्या काळामध्ये तू जर आमच्या नादाला लागलीस तर तुझ्या कुटुंबाला पण संपवणार आणि तुला पण संपवणार. म्हणून तिनं पर्याय असा घेतला की आपण स्वतः संपवावं. अशी प्रवृत्ती महाराष्ट्रभर चालत चाललेली आहे आणि ही प्रवृत्ती थांबवण्यासाठी करिश्मा तुपे आपल्या घरातली मुलगी आहे. म्हणून सर्व माझ्या बहुजन समाजाला विनंती आहे, येत्या काळात आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांच्या घरातली फॅमिली परिवार या सगळ्यांसोबत चर्चा करून लवकरच मोर्चाची तारीख डिक्लेअर करत आहोत. आपण सर्वांनी सुद्धा यावं ही सर्वांना विनंती. धन्यवाद. HM घाटमाता 9